तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर काय म्हणता मग पुट्टे हो, कशा आहे तुम्ही सगळे? तर लास्ट सरम सोडून मग मी व्हिडिओ बनवणं चालू केले की तुम्हाला आपल्या या कामाची प्रोसेस वगैरे याचे थोडंसं फील घेता आलं पाहिजे, त्यांना तुम्हाला एन्जॉय करता आलं पाहिजे. कारण व्हिडिओनं फोटो पोस्ट केल्यावर काय तुम्हाला फक्त ते काम दिसते, पण त्या कामामागचं काहीतरी स्ट्रगल आणि त्या गोष्टीची प्रोसेस ते माहीत नाही पडत. तर त्याच्यानं तुम्हाला आपली प्रोसेस दाखवायचा माझा मेन हेतू आहे. म्हणून आपल्या साध्या भाषेत मी हे व्हिडिओ बनवणं चालू केलं. आपल्या कामाच्याबद्दल बोलायला काही साधी भाषा ना स्टँडर्ड भाषा असा काही विषय नसते. म्हणून आपल्या भाषेत आपल्या कामाबद्दल बोलायला चालू करा. माझ्या सगळ्या कलाकाराला विनंती आहे. सुरुवातीला थोडंसं भारीच जाते, कारण कॅमेऱ्याच्या मागे किंवा पुढे बोलण्यात तर काही साधी गोष्ट नाही आहे. त्यासाठी लय कॉन्फिडन्स लागते. पण कसं तरी करून मी चालू करून टाकला. कारण मी आता सुरुवात केली, तर तुम्ही पण सुरुवात करा. आणि कलाकार म्हणून आपल्या कलाकाराला काम करत असताना काय काय प्रॉब्लेम फेस करावं लागतात हे तर मी आपल्या अनुभवातून जेवढं का होईना तेवढं तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण आता आपल्या कामाची प्रोसेस पाहू. तर मागच्या व्हिडिओत आपण गौतम बुद्धांच्या म्युरलला कलरिंगची प्रोसेसपर्यंत पूर्ण प्रोसेस पाहिली. नंतर जो म्युरल आपलं मोठ्या साईजचं होतं ते आपल्या स्टुडिओत बसवत नव्हतं, त्याला आपण अर्ध्या पार्टमध्ये बनवायचा विचार केला. मग त्याच्या ग्राफ टाकून आपण सुरुवात करून टाकली. ग्राफ आणि स्केचिंगसाठी तर आपला पुरा दिवसच गेला होता. मग नंतर आपल्या सँडीनं भाऊनं चालू केली माती बनवणं. माती बनवायला किती त्रास होते आपल्या सँडी भाऊलाच माहीत आहे, कारण 16 पोते माती आपल्या म्युरलची त्यानंच बनवली. मग मी नाही चालू केली आपली प्रोसेस. चला मग भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या प्रोसेसला एन्जॉय करा आणि पोट्टे आपल्या पेजला फॉलो करायला भूलू नका बरं. जय महाराष्ट्र.